माझी मुलगी, मुलगा, आजी आजोबा, आई वडील एसटी बसमधून पुणे, मुंबई किंवा अन्य दूरवरील ठिकाणावरून येत आहेत, पण त्यांचा फोन लागत नाही. त्यांना त्या मार्गाची फार माहिती नाही. ते कुठपर्यंत आले असतील ही चिंता आता प्रत्येकाला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीमद्वारे दूर होणार आहे. बसची वाट पाहत तासनतास बस स्थानकावर देखील थांबावे लागणार नाही. कोणत्या मार्गावरील कोणती एसटी बस कधीपर्यंत स्थानकावर येईल याची माहिती आता ऍपद्वारे घर बसल्या समजणार आहे. रेल्वे, मेट्रो असो की अन्य खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांचे लोकेशन घरबसल्या मोबाईलवर पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. पण सामान्यांना त्यांची लाल परी कोठे आहे, कधीपर्यंत स्थानकावर येईल या प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती. त्यावर आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने उपाय शोधला असून त्याची स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली जात आहे. आतापर्यंत महामंडळाच्या ताफ्यातील 10,000 बस गाड्यांना जीपीएस सिस्टीम बसवण्यात आली आहे. आता त्या यंत्रणेची सद्यस्थिती काय याची पडताळणी केली जात आहे. याशिवाय उर्वरित 5,000 बस गाड्यांनाही ही यंत्रणा बसवली जाणार आहे. त्या संबंधीची यंत्रणा महामंडळाकडे उपलब्ध असून नवीन वर्षात आता प्रवाशांना या सुविधेचा लाभ येणार आहे. एसटी बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला किंवा काही अडचणीमुळे वेळेनुसार बस स्थानकावर पोहोचायला विलंब होत असल्यास त्याची माहिती देखील त्या ऍपद्वारे समजणार आहे. अनधिकृतपणे बस कुठे थांबवली जाते का किंवा ज्या ठिकाणी थांबा आहे तिथे नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ बस थांबवली जाते का याची देखील माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजेल. एकूणच या यंत्रणेमुळे लाल परीच्या वेळापत्रकात सुसूत्रता येणार असून प्रवाशांनाही बस गाड्यांच्या वेळेचा भरोसा मिळणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.